आणि एक नवा निर्धार करण्याचा संकल्प केला जात असताना दुसरीकडे मात्र पक्षांतर्गत कुठेतरी धुसफूस दिसते. तुमच्यात आणि खैरेंमध्ये काहीतरी वाद सुरू आहेत. आज मिटलेत ते सगळे? काहीही वाद नाही. माझ्याकडून कधी असे वाद आहे असं बोललेलं नाही. त्यामुळे मला त्या विषयावर बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही. खैरे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. अरे रोजच असतो. तुम्हाला जरा त्याच्यात अंतर दिसत असतं मीडियाला. त्याला आम्ही काय करू शकतो? रोज काय गळ्यात असं पडायचं का? उद्धव ठाकरेंकडे गेले होते. जे काही वाद चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे की तो मिटलेला आहे. माझ्याकडून कोणताही वाद नाही. मी कधी वाद केलेला नाही. माझी कोणती रिॲक्शन नाही. माझी कोणती त्यांच्याविषयी कधीच तक्रार नाहीये. खैरे साहेबांचंच म्हणणं आहे की प्रतिवेळेस त्यांच्याकडनं डावलं जातं, पक्षाच्या कार्यक्रमात बोलवलं जात नाही. हे पण ते ज्येष्ठ नेते आहेत. मी कनिष्ठ आहे त्यांच्यापेक्षा. तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखालीच सगळं होतं. त्यामुळे बोलवायचा विषय माझा राहतच नेतो त्यांचा असतो. नवी मुंबई, ठाणे, मुंबईमध्ये काही प्रायव्हेट खासगी गाड्या जातात. तुम्ही सुद्धा विधान भवनामध्ये अधिवेशनाच्या वेळेस सिटी फ्लो जी कंपनी आहे त्या संदर्भात पत्र दिलं होतं. काय नेमकं त्या सगळ्या संदर्भात म्हणणं आहे? नाही, अशा ज्या खाजगी बसेस सुरू केल्या आहेत, सिटी फ्लो एक मुंबईमध्ये एजन्सी आहे, अशा महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न आहे. याच्यामुळं ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, विशेषतः एसटी मुंबईमध्ये बेस्ट, वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये ज्या शासनाच्या किंवा शासनाच्या महामंडळाच्या ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे त्या डबघाईला चाललेल्या आहे, त्या नुकसानीत चाललेल्या आहेत, त्या बंद पडत आहेत. आणि परिणामी जर या खाजगी बसेस वाढल्या तर मला वाटतं जनतेला एकतर पैसा जास्त द्यावा लागेल आणि एका खाजगी कंपनीचं पण टिकवावं लागेल. विभागाचा आशीर्वाद आहे या सगळ्या? बिलकुल परिवहन विभागाचं धोरण याला कारणीभूत आहे. परिवहन विभागाचे अधिकारी अशा पद्धतीनं बेस्ट असो, एसटी असो, या सगळ्या संस्था संपवायला निघालेल्या आहेत. खैरेंनी तुमचं भाषण पूर्ण ऐकलं, पूर्ण वेळ बसून होते, मात्र त्यांचं भाषणाच्या वेळी तुम्ही मात्र निघून चालले. नाही, त्यांचं भाषण सकाळी झालं ना, आता थोडी भाषण आहे. आता नाही त्यांचं. आता फक्त उद्धव साहेबांचं आणि राऊत साहेबांचं भाषण आहे. आणि मी पक्षाच्याच कामाला आता राहुरीला चाललेलो आहे. राहुरीला काही लोक उपोषणाला बसलेले, मी त्यांना भेट द्यायला चाललो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान तिकडे कोणी केला त्याच्याविषयी मी तिथे निघालेलो आहे. त्यांचा आदेश मी शिरसामान्य मानतो. चला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.